नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ आहे मला वाटते 14 ऑगस्टचा आहे हा व्हिडिओ आणि तो माझ्याकडून पोस्ट करायचा राहून गेलेला कारण की मध्ये आजारी पडले मी आणि त्यात गावी पण येणं झालं 15 ऑगस्ट रोजी आणि त्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओची सुरुवातच माझी साफसफाईने झाली आहे कारण की सकाळी थोडं म्हटलं आवरून घेऊयात. इकडे बघा हा स्वराज दिसतो समोर आहे, स्वराज, अधिराज आणि आज आमच्या ताई वगैरे आलेल्या पुण्यावरून. त्यामुळे आज फारसं काय म्हणजे लोड नव्हता आज कारण की त्या होत्या सोबत काम म्हणजे आम्ही दोघी काम मिळून करतो त्याच्यामुळे. आणि कसं आलं की कोणतरी आलं की घरी आपलं असं बरं वाटतं आणि आम्ही दोघी जावं म्हणजे छान मिळून मिसळून राहतो आणि कामं देखील आम्ही व्यवस्थित दोघी म्हणजे तू हे कर मी ते करते असं बोलून आम्ही करतो. त्याच्यामुळे आज काही जास्त लोड नव्हता. आमचा नाश्ता वगैरे सगळं आवरलेला. नाश्ता वगैरे आवरूनच आम्ही साफसफाई वगैरे करून घेतली. त्यांनी इकडे किचन वगैरे सगळं आवरलं आणि इकडे आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती. मी इकडे जराशी तुम्हाला माहिती आहे ना ते सांडगे असतात तिखट, त्याची मी आमटी करायला घेतलेली इकडे आणि तीच मी ती आमटी करत होते. आणि त्याचसोबत इकडे सगळं आवरलेलं आमचं आज 14 ऑगस्ट कारण की त्या आलेल्या उद्या म्हणजेच 15 ऑगस्टला सुट्टी होती शनिवार आणि रविवार. त्याच्यामुळे त्या गुरुवारी रात्री बसलेल्या आणि शुक्रवारी सकाळी आल्या आणि इकडे मी उद्या गावी जाणार होते त्याच्यामुळे माझी ती पण साईड बाय साईड ती पण तयारी करायची होती मला आवरावरी. आणि त्यात माझी मम्मी पण आलेली कारण की अधिराज जरासा आजारी होता आणि तो मला सोडून दुसरं कुणाकडे जातच नव्हता. त्यामुळे मी आजारी पडले त्याच्यासोबत. त्यामुळे ती पण आलेली होती 4 दिवस. मग आम्ही उद्या सगळे जाणार होतो. इकडे माझी दुपारच्या जेवणाचीच म्हणजेच आमटीची तयारी चालू होती. ही सांडग्याची आमटी बनवते मी इकडे. तुमच्याकडे बनवतात का मला नक्की सांगा. आणि ही काय आपली नॉर्मल आपलं कांदा, आज टोमॅटो नव्हता घरी त्याच्यामुळे फक्तच कांदा आणि मी त्याच्यात थोडीशी चिंच टाकून वगैरे ती आमटी केलेली. मला थोडीशी ती आंबटच आवडते आमटी, त्याच्यामुळे मी तशी केलेली. तर मग आता उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे उद्या काय तुम्हाला माहिती असेल कोल्हापूरमध्ये सगळ्यांच्या घरी आपलं मसाले भात, जिलेबी आणि गुलाबजाम फक्त असतो. म्हणजे दुसरं काय करत असतील लोकं, पण इकडे कंपल्सरी मसाले भात हा घरी करायलाच लागतो. त्याच्यामुळे उद्या काय मसाले भात असणार आहे. आणि आज इकडे आम्ही दोघी ठरवत होतो की आज काय करायचं आहे. त्यामुळे आमचं बोलणं चाललेलं त्याच्याविषयी. दुपारी सगळं आवरून कुठेतरी बाहेर जायचं आमचा असा प्लॅन चालू होता. ही बघा इथं मी आमटी करते आहे. आणि त्याच्यात थोडंसं मी चिंच नसल्यामुळं आमसूल टाकला आहे थोडासा. आणि इकडे एक तुम्हाला दाखवते. हा आहे स्वराज आणि तो जो आहे ना, तो जरासा कॉमेडी आणि तिकडे बघा टीव्ही तिथे लावला आहे त्याने योगा आणि इकडे योगा मॅट वगैरे घालून त्याचं योगा करायचं चालू होतं. आणि हा आमचा अधिराज आणि मम्मी मी बसलेलो त्या दोघांना बघत आणि इकडे मग म्हटलं मला कंटाळा आलेला. मम्मीला जरासं म्हटलं भाजी कर कसली तरी. तिने इकडे मग वांग्याची भाजी करायला घेतली. छान अशी तिने वांग्याची भाजी केली आणि त्याचसोबत इकडे सासूबाई चाललेल्या ऑफिसला त्या आवरून त्यांचं. मग मी रँडम असंच त्यांचा एक क्लिप घेतलेला. त्या काहीतरी सांगत होत्या पण आणि व्हिडिओ बघून त्या गप्प बसल्या. तर आता आम्ही थोडंसं आवरून आता बाहेर चाललो आहे. आज माझ्या जाऊबाई आल्या कारण की उद्या 15 ऑगस्टची सुट्टी आहे. कारण की म्हणजे तेव्हाच वेळ मिळतो ना इकडे कोल्हापूरला वगैरे यायला. त्या पुण्याला असतात त्याच्यामुळे आमचं त्या आल्या की बाहेर जाणं कंपल्सरी असतं. त्यामुळे आता थोडंसं शॉपिंगसाठी आम्ही बाहेर चाललो आहे. दाखवते तुम्हाला आम्ही काय काय मजा वगैरे करणार आहोत बाहेर. आणि दुपारच्या नंतर काही शूट नाही झालेलं. माझी तब्येत थोडी बरी नाही आहे त्यामुळे जवळपास मी 6 दिवस काहीच शूट नाही केलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर बघून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघू. आम्ही दोघी आवरून चाललेलो आणि माझं काम मम्मी करत होती म्हणजेच अधिराजला भरवायचं काम चालू होतं. आम्ही गाडीवरूनच गेलेलो कारण की रिक्षाने जायचं म्हटलं की जाऊन तिथे फिरून मग परत येते वेळी रिक्षा भेटते नाही भेटते म्हणून प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मग आम्ही गाडी घेऊनच जायचं म्हटलं. आम्हाला जायचं होतं अनेका ठिकाणी ज्वेलर्समध्ये गेलेलो पण तिथं आमचं काही काम झालेलं नाही. तिथलं काही शूट घेता आलं नाही. त्यानंतर आम्ही आलो लक्ष्मी रोडला. लक्ष्मी रोड तुम्हाला माहितीच असेल आणि साड्यांसाठी स्पेशली म्हणजे आपलं सिल्क वगैरे साड्यांसाठी आपण इकडे वालावलकर, चंद्ररूप वगैरे इकडे येतो आपण. मग आम्ही रँडम असंच आलेलो की आम्हाला एखादी साडी बघायची आहे गणपतीला म्हणून आणि बघतोय तर काय हे द्वारकादासला सेल लागलेला आणि आम्हाला कधीच हा सेल वगैरे नाही भेटत. पण आज बाय चान्स कसा काय आम्हाला मिळाला मला खरंच काही विश्वास बसला नाही. मग आम्ही गेलो.
भरपूर साड्यांचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि त्याच दिवशी हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवायला पाहिजे होता, पण राहिलं माझ्याकडून. कारण की 3 दिवसांसाठी सेल होता आणि साड्या तर इतक्या छान होत्या आणि इतक्या रिझनेबल प्राईसमध्ये होत्या. आम्ही मस्त अशी शॉपिंग केली. बघा इथे किती सुंदर सुंदर साड्या होत्या. ही घेऊ का ती घेऊ होत होती मला आणि बाय वन गेट वन ऑफर चालू होती त्यांच्याकडे भरपूर आणि इतक्या रिजनेबल प्राईसमध्ये ते देत होते साड्या ना, खूपच छान. आणि बऱ्यापैकी मला वाटतं आम्ही 5-6 साड्या खरेदी केल्या तिथून आणि बिल वगैरे करून आम्ही निघालो परत यायला. आणि मग परत गाडी काढली आणि म्हटलं आणि कुठेतरी जाऊयात का? पण नाही, वेळ झालेला खूप. घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा होता कारण की बाळ होतीत घरी आणि मम्मी वगैरे होती आमची. पण तरी पण कसं असतं ना, म्हणजे सुनात म्हटल्यानंतर. त्यामुळे म्हटलं जाऊयात पटकन. पण आम्हाला जातेवेळी थोडीशी भूक लागली. म्हटलं एखादा स्टॉप तरी घेऊयात आणि मग आम्ही गेलो माझ्या फेवरेट ठिकाणी, म्हणजेच आम्ही खायला गेलो भेळ. आणि तिथली भेळ एक नंबर आहे. तुम्हाला दाखवतो तो स्पॉट मी. तो स्पॉट आहे पोस्ट ऑफिस रोड. तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही बावड्यात वगैरे आला असाल कधीतरी, तर पोस्ट ऑफिस रोडला एक महादेवची भेळ म्हणून मिळते. त्या ठिकाणी आम्ही गेलेलो. अ, इथे थांबून मग म्हटलं थोडीशी भेळ वगैरे खाऊन घरी जाऊयात. कारण की जाऊन स्वयंपाक वगैरे करून जेवस्तोवर मग आम्हाला 10-11 वाजलेच असते. त्यामुळे आम्ही जवळपास 8 वाजता इथून निघालेलो आणि मग आम्ही गेलो तिथे पोस्ट ऑफिस रोडला आणि पोस्ट ऑफिस रोडला जाऊन एक आम्ही दोघींमध्ये एक भेळ घेतली आणि ती खाल्ली. इतकी सुंदर भेळ आहे ना त्यांची, तुम्ही एकदा ट्राय केली पाहिजे जर तुम्ही बावड्यात आलात तर. मी असे हिडन स्पॉट तुम्हाला सांगत असते, कधी तुम्ही ऑब्झर्व केलात असाल तर त्या स्पॉटला तुम्ही जाऊन एकदा नक्की ट्राय करा. त्या डिश खरोखर खूप चांगल्या असतात. मी असं काही स्पॉन्सर किंवा काहीतरी त्यांचं प्रमोशन वगैरे करणाऱ्यातली मुलगी नाही आहे. इथे बघा ह्या दोघी भाजी निवडून देत होत्या आम्हाला, कारण की आम्हाला जायला वेळ झालेला. आम्ही आवरून वगैरे आलो. त्यानंतर इकडे ताई भाकरी करून घेत होत्या. मी भाजी करत होते. म्हणजे दोघींनी कामं मिळून केलीत की कशी पटपट होतात. त्यामुळे म्हटलं आवरूयात पटपट आणि आवरलं. आमची जेवणं वगैरे झालीत आणि नंतर मग थोडा वेळ बसलो बोलत वगैरे. इकडे चालू होत्यात आमच्या गप्पा, कारण की त्या दोघी आम्हाला काहीतरी सांगत होत्या. आईचं चालू होतं, तुझं परत व्हिडिओ बनवायचं चालूच आहे का म्हणून. कारण की त्यांना अजून सवय नाही झालेली तेवढी. मी करायचा प्रयत्न करते आहे, पण शक्य होईल तितकं करायला बघते. पण कसं प्रत्येकजण कॅमेऱ्याला हे नसतो. ताईंचं मला काहीतरी सांगायचं चालू होतं, की गणपतीला हे करायचं, ते करायचं. असं काही-काही चालू होतं. मी पण त्यांना म्हणते, तुम्ही पण व्हिडिओ वगैरे बनवत जावा. पण त्यांना त्यांना नाही होत. त्या त्या ॲक्च्युली त्या घाबरतात कॅमेऱ्यासमोर बोलायला वगैरे. त्यांच्यामुळे त्या नाही प्रयत्न करत. त्या म्हणतात, की तू सोबत असलीस की करेन. पण त्या असतात पुण्याला, मी असते कोल्हापूरला. पण असं किती दिवस शक्य आहे ना, त्याच्यामुळे मी म्हणते त्यांना ट्राय करा. तुमच्याकडून पण होईल आणि काय हरकत आहे ना, म्हणजे आपल्याकडे एखादी कला असेल तर ती दाखवायला. त्यामुळे मला तरी असं वाटतं, की आपल्याकडे जे कौशल्य आहे ते दाखवलं पाहिजेत, तरच आपण पुढे जाऊ शकतो. कारण की कसं आहे, आपण जर घाबरून वगैरे राहिलो तर आपण नाही पुढे जाऊ शकत. मग आपण आहे आपलं मूल, चूल आणि मग ते बाकीची घरकामं वगैरे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं, की आपल्याकडे जे आहे ते आपण दाखवलं पाहिजे. आणि इथे बघा आम्ही सगळ्यांना ताटं करून वाढून देत होतो. इकडे आमच्या मम्मीच्या हातची कारल्याची भाजी बनवायचं तिचं चालू होतं. म्हटलं आज तू बनव आणि इकडे उद्याच्या नाश्त्याची तयारी करत होत्या ताई. म्हणजे मी तांदूळ दुपारी वगैरे भिजत घातलेले ते त्या वाटून ठेवत होत्या, म्हणजे उद्या सकाळी गडबड नको. आणि आजचा झाला असा दिवसाचा शेवट. इथे एक मालिका लागलेली, त्याच्यात एक इमोशनल सीन चालू होता आणि त्याच्यावर आमच्या आई रडत होत्या. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक